प्रॉब्लेम स्कोर कवच आणि प्रॉब्लेम झाले का त्याच्या अगोदर सायटोमिन लाईफ बुस्टर बोरॉन झाले हा नाही हां पुन्हा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सांगितलं झाले ती कळी सर्व झाली की हां कळी सर्व झाली हो आता हे फळ असं वाकडं दिसं आहे असं हे त्यामध्ये सुद्धा डिपेशन्स त्याची होती ती आगार काढायचा वरचा खालचा आगार काढून घ्या तण काय करत ना तुम्हाला अजून जाऊ दे आठवड्याभर ग्रास कटर मशीन आहे का तुमच्याकडं ग्रास कटरनं कट करून घेऊ मशीन ग्रास कटरनं कट करून घेऊ पण आता एवढं आठवड्याभर जाऊ द्या अजून आठवड्यात जाऊ दे ना अजून हां अजून आठवड्याभर जाऊ द्या कारण ग्रास कटरनं कट करताना ना ती घांजी उडते ती ह्या कड्या नाही कडी त्या कडी जाऊन बसते पण त्याला स्प्रे मारायला बसत नाही तिथं मग तिथं कुरवायचं दाट शिक्क्यात असते असं आहे का त्यामुळे अजून आठवड्याभर जाऊ द्या बरं जाऊ द्या पुढल्या आठवड्यात तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मारा म्हणजे मारतो झालेलं सिक्सर झाले बिग बार झाले सगळा फस्टर झाले आज तुम्ही करबाब काय तर म्हणलं करबाब आणि अजून काय तर करभाब थोडं आज सोडतो आता आणलं आहे गाडीत ना काय ना करभाबन बोरण अजून आता सोडून घ्यायला पाहिजे आता जी करभाब सोडतो आपण त्याच्यावर शेंडा स्टॉप होतोय बाग सुटून त्याची काळुकी आता धरते काळुकी करभाब सोडल्यावर तिकडेपर्यंत बाग जाईपर्यंत अशी काळुकी राहते जिथे येत नाही येणं जाण्यावर सगळं लोकांना विचारायला पाहिजे सोडली गाडी विचारतात काळुकी कल्टर सोडलं म्हणते नाही कल्टर नाही कल्टर काही सोडू देत नाही कल्टर सोडल्यावर मरले वाढते आणि ते अजून तुम्ही मला सेटिंग झालं मला झाडं चालले त्यासाठी ते देतो म्हणलं नाही ते शिल्ड आपण लास्ट मर रोगासाठी शिल्ड द्यायचं आपल्याला पण लास्ट प्रत्येक महिन्याला 2 लिटर सोडायचे असं 3 वेळा सोडायचं वर्षातनं 3 वेळा बघते भरपूर 3 वेळा जर शिल्ड सोडलं तर भरपूर झालं कडे शक्य बाजूला नाही बरेकडे अजूनही विचारायचं होतं भोंग्याचं कसं करायचं भोंग्याचा फुटवा कधी दिसायला लागला डॉक्युमेंट जाऊ घेतो मग बोंग्याकडे जाऊ बोंग्याकडे नाही काढचं माझं काम लई निवांत असतं रिलॅक्स असतं पण दमदार कडेपर्यंत टिकायचं काम असतं बोंग तुमच्या सगळ्यांचं बोंग निघून जर गेलं तरी तुमची 4-5 थोडी जास्त होणार सगळ्यापेक्षा आपण जरा भीती वाटते हो कशाच भेटताय तुम्ही तुम्हाला खर्च लई करू वाटतोय मला तुम्हाला खर्च लई करू वाटतोय मला खर्च लई करून दुसरी आठवड्याला ही करते आणि जरा ट्रिप्स जरा दमवलं काय आता नाही आता ह्या दिवसात नाही आता सध्याला कसं आहे पावसाळ्या दिवसात थ्रिप्स कमी असतं ते उन्हाळ्या दिवसात थ्रिप्स थोडं जाणवतं आता काय वायर बिर असलं तुम्हाला काय करत नाही त्याला बोंग्याला जरा म्हणजे पानं कुठं बोकडल्यासारखं झालं पानं का तेवढं होणार की आता ते शेवटी 100% शेतकरी कुठल्याच पदरात पडत नाही काही ना काही थोडं नुकसान होतंच तेवढं त्याला इलाज नाही त्यासाठी आपण काय तर केलं पाहिजे कशासाठी पानं बोकडू नये वगैरे तुला देतो स्प्रे देतो सगळं सगळ्यापेक्षा बोंग्याचा स्प्रे कमी असणार बरं माझं बोंग्याचा स्प्रे लई कमी असणार माझं लिक्विड स्वस्त असणार नाही बोंग्याला स्प्रे कमी असणार जोपर्यंत त्याला मिरची लागायला चालू होत नाही तोपर्यंत स्प्रे कमी असणार त्याला मिरचीच लागायला चालू झालं की मग तुम्ही जेवढं घालेल तेवढं कमी आहे त्याला फक्त रोप व्यवस्थित असतं पहिला आपल्याला त्याला काय नाही निघणार सगळं होणार फक्त रोप जर असलं नाही रोपाला लई किंमत द्यायला लागते बोंग्याला रोप लई भारी करायला लागतो मध्ये काळी झाड पाहिजे ते त्याची काय अडचण नाही कुटवाणी मध्ये आता एवढं 16 दिवस झाला 15 दिवस झाले आता आपण गेले पण ते गेलो तुमच्याकडे प्लॉट बघायला तिकडे खाली बरोबर त्या प्लॉट बरोबर तुमचा प्लॉट झाला असेल आता सध्याला अंदाज सांगतो नाही वाजत मलाच नाही वाटत झाला असेल 100% झाला असेल 100% झाला असेल किती 5 दिवसांनी पुढे पण आता तेवढं कवर झालं असेल सगळं झालं असेल 100% झालं असेल कवर मामा बाग आहे जाऊ दे अगोदर तुमचं कवर करू मग त्यांचं आणि आता इथून पण तुमच्या बागा झाल्यात आता एकदा सेटिंग झालं अजून एक जाऊ दे 15 दिवस 15 दिवसांनी ते चालू करू ते माझं प्रयोग जे होतं मर रोगावर सगळं सक्सेस झालं ते एक झाड जाणार नाही इथून पुढे तुमचं आणि बाग मर कधी लागते माहिती आहे का बाग धरल्यावर मर लागते धरल्यावर जाते नाही त्याला काय होतं ह्याला काय पर्याय आहे पण हे जे राहिलेलं फंद आहे द्या 100% वाचवतो झाडं लावली